आखाती देशांमधल्या युद्धामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणारी इंधनाची वाहतूक ही काहीशी विस्कळीत झाली आहे आणि या सगळ्यामुळे जगभरामध्ये तेलाच्या किमती या भडकलेल्या आहेत। अर्थातच या सगळ्याचा थेट परिणाम हा आपल्या देशावरती भारतावरती देखील झालेला दिसतोय आणि आजपासून देशभरामध्ये इंधनाच्या किमतीमध्ये वाढ होतीये। पेट्रोल 3 रुपयांनी महागलंय, डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महाग झालंय। इंधनाच्या दरवाढीच्या आधी पंतप्रधान मोदींनी या संदर्भात इशारा देखील दिला होता। इंधनाचा जपून वापर करा असं आवाहन देखील मोदींनी केलं। यानंतरच अगदी 2 दिवसात ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। मात्र या दरवाढीवरती विरोधकांनी देखील चांगलाच निशाणा साधलाय। आखाती देशांमधील युद्ध सुरू होऊन 2 महिने झाले, मात्र केंद्र सरकारनं 5 राज्यांच्या निवडणुका संपल्याच्या नंतर ही दरवाढ लागू केलेली आहे असा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। तर पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढीचे परिणाम नेमके काय काय होऊ शकतात आपण ते देखील जाणून घेऊया। इंधन महागतंय, त्यामुळे माल वाहतुकीचं भाडं देखील अर्थातच वाढणार आहे। माल वाहतूक महागली तर भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू देखील महागतील। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे दुचाकी चारचाकी वापरणाऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे। कारखान्यांमध्ये कच्च्या मालाची आयात निर्यात महागेल, वस्तूंच्या किमती अर्थातच महागतील। तर इंधनाची दरवाढ झालेली आहे, या सगळ्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात देखील संताप आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। सरकार ही स्लो पॉयझन देते सर्वसामान्य जनतेला। भाव वाढ करायचीच तर मग निवडणुकीच्या अगोदर का करत नाही? निवडणूक झाल्यानंतरच का सगळं सरकारचा अर्थसंकल्प तुटीचा येतो, सगळं हे होत। इलेक्शन होते तोपर्यंत भाव कमी होते, आता वाढले। गरीब जनताचे खूप हाल होत आहे। पेट्रोलचे दर वाढू राहिले, लोकांची परेशानी होऊ लागली। कधी आहे कधी नाही, कधी भेटू लागला कधी नाही। काय करायला पाहिजे आम माणसानं? पायी यायच्या बारी आल्या, पायी फिरायच्या बारी आल्या। हो, सांगितलं ना मोदी साहेबांनी काटकशीनं पेट्रोल यूज करा म्हणून। आणि आम्ही चाललो आता बाहेर देशात फिरायला। येतो ना बाहेरच्या जनतेचे काय बाहेरचं हवामान तापमान करून सांगतात ते की पाकिस्तानमध्ये पेट्रोल 450 आहे, पण त्यांना काय माहिती तिथलं चलन किती आहे। 20 ते 25 रुपयांनीच महाग आहे फक्त, तिथे जास्त काही नाही आहे। फक्त गव्हर्नमेंटनी सामान्य जनतेला लुटायचं काम चालू केलेलं आहे, बस, बाकी काही नाही। अजिबात अपेक्षित नव्हतं। खूप 3 रुपयाने भाव वाढलेले आहेत आज, म्हणजे महागाई झालेली आहे असं म्हणता येईल। निवडणूक झाल्याबरोबर भाव वाढवले। हो, आता युद्धाचा परिणाम आहे सर्व। युद्धाच्या परिणामामुळे सर्व महागच होत आहे आता, त्याच्यामुळे महाग झालं। कारण काही नाही सर, हे सर निवडणुकीचा जुमला होता। निवडणुकीपुरता लोकांना हे महागाईपासून थोडंसं काहीतरी भटकायचं आहे, मूळ मुद्द्यापासून जी जनता जी त्रस्त झालेली आहे त्याबद्दल त्यांचा ते जुमला असावा असं आम्हाला वाटते। काही मागणी नाही, आणखीन जास्त वाढवा। काही मागणी नाही आहे, आणखीन हे कमी झाले, याच्याहून जास्त रेट पाहिजे। मोदी सरकारला माहीत पडलं पाहिजे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, या सगळ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे। आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे। आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। तर इतर देशांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचं उदाहरण खरं तर मुख्यमंत्री देताना दिसतात। अर्थातच या सगळ्यावरती आता राहुल गांधी यांनी देखील केंद्रावरती हल्लाबोल केलेला आहे।
मोदी सरकारची चूक, सर्वसामान्यांना भुर्दंड, असं राहुल गांधींनी म्हटलंय. 3 रुपयांचा झटका, उर्वरित वसुली हप्त्यात होणार आहे. तर आज काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळेला काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काय म्हटलंय आपण बघूया. कच्च्या तेलाचे दर कमी होते तेव्हा दर कमी केले नाहीत. ग्राहकांना फायदा द्या अशी आम्ही वारंवार मागणी केली आहे. कच्च्या तेलाचे दर कमी असताना इंधन दर कमी केला नाही. दर कमी करण्याच्या ऐवजी ग्राहकांची तेव्हा देखील लूटच करण्यात आली. आता पंतप्रधानांच्या मित्रांनी युद्ध सुरू केल्यामुळे कच्चं तेल कमालीचं महागलंय. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन दरवाढ लागू होऊ शकते.